अरे एवढे आवडीनं फोटो काढला तुम्ही. हो मम्मी वरती बघा बाबू. हो आई इकडे वरती बघा. मामी इकडे बघा हो मामी. वा. आणि कसं वाटतंय फायनली पोचलो. फुल मस्त. देवाच्या नावाने तर आता इथे आम्ही पूर्ण 2-2.5 तास लाईनीत उभे राहिल्यानंतर आता आमचं खंडोबाचं दर्शन करण्याचा नंबर लागत आलेला आहे. तर इथून आपल्याला असं वर चढायचं आहे आणि वरून पुन्हा असं खाली म्हणजे शिडीसारखं आहे, शिडीसारखं असा रस्ता जातो असा वर आणि मग इकडनं चढायचं आणि दुसऱ्या बाजूने खाली उतरायचं आणि मग त्याच्या पलीकडे खंडोबाचं मंदिर आहे, तिकडे आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे असं आहे. तर आम्ही सगळे म्हणत होतो तुम्ही चला आम्हाला पुढे करतो. आम्ही म्हणत होतो तुम्ही चला मग आम्ही येतो, कारण का आम्हाला व्हिडिओ काढायचा होता. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही पुढे वा आम्ही दोघं येतो. मग नंतर आम्ही इथे थोडासा व्हिडिओ शूट झाला आणि भरपूर गर्दी असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ करता नाही आला. पण बघा इकडनं चढलो आणि इकडनं असं खाली उतरायचं आहे. शिडी अशी दोन्ही बाजूला शिडी आहेत, म्हणजे एक चढते आणि एक उतरते. ही उतरून इकडनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि जी लाईन समोर दिसते ना त्या रांगेतूनच तुम्हाला जायचं आणि बाजूच्या बाजूला म्हणजे डाव्या साईडला मंदिर आहे. इकडेच एक छोटासा बोगदा होता, त्याच्यातून आतला गाभारा दिसत होता. तर बघू शकता इथे खंडोबाचा घोडा आणि खंडोबा दोघेही आहेत आणि खूप छान आम्हाला दर्शन इकडनं झालं. त्या बोगद्यातून आम्ही थोडासा व्हिडिओ शूट केला आणि बाहेर बघू शकता लाईनीला उभे असताना किती गर्दी होती बाहेर आणि सगळे असे भंडारा वगैरे उधळत होते ना, तर खूप छान वाटत होतं. बघू शकता इथे इतकं सगळीकडे असं पिवळं वातावरण आणि खूप सुंदर जेजुरी वाटत होती आणि कळकळतं ऊन होतं तरीही प्रचंड लोक होती आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. तर आम्हाला खूप मस्त वाटत होतं. म्हणून हा जरा बाहेरचा आवार तुम्हाला दाखवला. जर तुम्ही कोणी जेजुरीला आले नसाल तर इथूनच बघून दर्शन घ्या आणि तुम्हाला नक्की इच्छा होईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की जेजुरीला पुन्हा जावं एकदा आणि दर्शन घ्यावं. इकडनं आता गाभाऱ्यात जायचं आहे. भंडारा घ्यायचा भंडारा आतमध्ये खूप गर्दी होती, म्हणजे असं हालायला सुद्धा जागा होत नव्हती, इतकी गर्दी होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कसे करून आतमध्ये गेलो आणि थोडं करून पुढे लाईन सरकत होती दर्शनासाठी, म्हणजे थोडं करून सगळ्यांना दर्शनाला वेळ मिळत होता. म्हणून आम्ही जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हालाही खंडोबाचं दर्शन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. म्हणजे जेवढा जमेल तेवढा आम्ही व्हिडिओ नक्कीच शूट केला आहे. आणि ते बघू शकता सगळीकडे फक्त भंडारा उधळत होता आणि हे खंडोबा रायाचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता मला जेवढा जमला तेवढा आम्ही व्हिडिओ शूट केला आहे आणि तुम्ही इथूनच दर्शन घ्या. मला तर खूप भारी वाटलेलं, मनसोक्त दर्शन झालं. आणि खंडोबाला मी पहिल्यांदा जेजुरीवर जाऊन पहिल्यांदा असं बघितलं होतं आणि दर्शन घेतलं होतं ना, खूप मनाला समाधान वाटलं होतं आणि खूप छान दर्शन झालं होतं माझं. गर्दी भरपूर होती पण तरीसुद्धा आमच्या सगळ्यांचं खूप छान दर्शन झालं. आणि तुम्ही दर्शन घ्या आणि बघा खंडेराव महाराज किती छान दिसत आहेत आणि किती सुंदर आहे त्यांचा गड. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. मग इथे छान असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर सगळे बाहेर दुसऱ्या देवळात जायला म्हणजे दर्शन घ्यायला, बाजूलाच देऊळ होतं तिकडे दर्शन घ्यायचं होतं म्हणून सगळे तिकडे उभे राहिले होते. आणि बघू शकता तिथेही प्रचंड गर्दी होती, खूप असं म्हणजे लोक होते. त्याच्यामुळे आम्ही सगळे उभे होतो वेटिंगला, आमची लाईन नंबर येईपर्यंत लाईनीला उभं होतो. तर सगळ्याचे व्हिडिओ काढत होते पण खूप काळोखाळ येत होतं, कारण का उलट्या दिशेने आम्ही व्हिडिओ काढत होतो लाईटीच्या, त्याच्यामुळे खूप काळोख येत होता. नंतर इथे बघू शकता नंदी महाराज विराजमान आहेत आणि त्याच्यावर भंडारा असं खूप सारा लागलेला आहे, त्याचंही मी दर्शन घेतलं.
घेतला आणि खूप 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 मस्त वाटत होतं तिकडेही. त्याच्यानंतर सगळेजण आतमध्ये गाभाऱ्यात गेले होते आणि तिकडेही त्या देवळात व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही कारण का भरपूर गर्दी होती. पण मग तिकडेही दर्शन झालं. तिकडे तळी वगैरे लोक भरत होते, काही लोकांची पूजाविधी होती तर ते चालू होतं. मग तिकडे आम्ही दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर एक एक जण बाहेर येत होतं. तिकडनं असा रस्ता होता, ह्या दारातून तुम्हाला असं उंचसारखं होतं टेकडीसारखं, त्याच्यावरून पाय देऊन बाहेर यायचं होतं ह्या अशा छोट्याशा खिडकीसारखं दरवाजातून. मग एक एक जण आमचे सगळे मेंबर्स एक एक बाहेर पडत होते आणि बघू शकता एक एक सगळेजण आलेले आहेत. तरी अर्धे लोक आतच राहिले होते. माझी आई वाकून बघत होती. साहिल राहिला होता माझा भाचा, तो आतमध्ये दर्शन घ्यायला थांबला होता, त्याला जरा निवांत दर्शन हवं होतं म्हणून. मग नंतर एक एक जण येतच होता. आता फक्त राहिलं कोण होतं, प्रदीप आणि साहिल राहिला होता. त्या दोघांच्या आम्ही वाट बाहेर बघत होतो गाभाऱ्याच्या बाहेर, तर ते कधी येतील म्हणून. मग त्याच्यानंतर प्रदीप आला आणि त्याच्यानंतर साहिल आला. तर साहिल मस्तपैकी दर्शन घेऊन निवांत आतमध्ये दर्शन घेऊन छानपैकी तो आला. आपला वेळ घेतला त्याने पुरेसा आणि मस्त दर्शन घेतलं खरंच त्याने आतमध्ये. बाहेर आलो आणि बाहेर तिकडे असं मोठासा कासव बनलेलं होतं, त्याच्यावरती बसायचं असतं थोडा वेळ असं म्हणतात. मग आम्ही सगळेजण तिकडे येऊन मस्त त्या कासवावरती बसलो होतो. कासव महाराजांवरती बसून आपली मनातली जी काही इच्छा असेल ती सांगायची असते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर येऊन बसलो. इथे माझे प्रार्थना करत होते आणि मी मस्त सगळीकडे भंडारा उधळत होते. मला फार मस्त वाटत होतं. आम्ही व्हिडिओ शूट करत होतो. आम्हाला एक असा छान व्हिडिओ पाहिजे होता पण तो काही मिळत नव्हता कारण का प्रचंड गर्दी होती. पण नाही म्हणता कसा तरी आम्ही तो शूट करणारच होतो. पण इथे आम्ही सगळेजण बसलो होतो. माझा भाऊ, माझा भाचा, आई, माझी मामा मामी सगळे आम्ही त्या बसून कासावरती छान जरा निवांत वेळ घालवत होतो. जेजुरी गडावर आलो आहे. त्याच्यानंतर बघा हा व्हिडिओसाठीच आम्ही खूप प्रयत्न करत होतो. मला रीलसाठी हा व्हिडिओ पाहिजे होता आणि ह्या व्हिडिओसाठी खूप प्रयत्न केला. फायनली कसं करून हा व्हिडिओ शूट झाला. पण खूप सुंदर हा व्हिडिओ शूट झाला होता. जेव्हा मी रीलवर अपलोड केला तर प्रत्येकाला आणि हा बाहेरचा आवार तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे आमचे सगळे लोक बघा आता खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या आवारात जे देव होते त्यांचं दर्शन आम्ही घेत होतो. इथे सगळ्यात पहिले विराजमान होते गणपती बाप्पा. तर आम्ही म्हटलं त्यांचं दर्शन घ्यावं जाऊन. मग तिथेही आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली. त्यांनाही तिकडे छान भंडारा लावला. तिकडे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती ना, तर म्हणजे असं बघून मन प्रसन्न होत होतं. त्याच्यानंतर तिकडे आम्ही छोटीशी पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर तिकडे जी काही विधी करायची होत्या त्या ताई बसलेल्या होत्या, त्या सांगत होत्या कसं काही करायचं आहे. ते सगळं आम्ही केलं आणि मग नंतर तिकडे जी काही दक्षिणा द्यायची होती ती दिली आणि मग नंतर त्यांना मी भंडारा लावला आणि ती ताईंनी सांगितलं की ह्यांनी हा कुंकू घेऊन म्हणजे मला लावायचं असं सांगितलं होतं. मग नंतर त्यांनी हा कुंकू घेतला आणि माझ्या कपाळावर लावला आणि मग त्याच्यानंतर ती पूजा पूर्ण झाली. जी काही पूजाविधी तिकडे करायची होती ती केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या देवाकडे जायला निघालो. तर मग नंतर म्हटलं चला आता पूजा इकडेही छान झाली. बाकीचे सगळे लोक त्यांच्या परीने ते सगळं चेक करत होते. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने जेजुरी फिरत होते. मग आम्ही दोघं इथे दर्शन घेत होतो आणि बाकी सगळे त्यांच्या परीने सगळं बघत होते. इथे माझी बहीण माझा व्हिडिओ शूट करायला माझ्यासोबत होती. मग तिनेही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही इथे बाजूलाच गणपती बाप्पाच्याच बाजूला इथे एक असं ना कॉईन चिपकवायचं होतं. म्हणजे तुमची काही विश असेल तर ती कॉईन चिपकवून तुम्ही विश मागू शकता. तर आता आम्ही बघितलं की कॉईन चिपकतोय की नाही. तर मी आणि ह्यांनी दोघांनी सोबतच कॉईन लावला
आणि किती छान फ्रेम वाटते बघा आमची, एकदम मस्त ना. ते पवित्र रिश्तावाली फिलिंग आली मला हे फ्रेम बघताना, म्हणजे असा हा फोटो बघताना. आणि खरंच कॉईन आम्ही लावला आणि खूप सटकन तसा कॉईन ना मस्त चिपकला. आणि त्याच्या बाजूला एक कॉईन होता तो पडला, पण आमचा चिपकला कॉईन. आणि मी खूप खुश झाले की आमचा कॉईन चिपकला. आणि नंतर माझ्या बहिणीने प्रयत्न केला कॉईन लावण्याचा आणि तिचाही कॉईन चिपकला मस्तपैकी. तिने पण लावल्यानंतर तिचाही कॉईन मस्त 1-2 ते 3 मिनटात तिचाही कॉईन चिपकला. आणि आम्ही खूप दोघी हॅपी झालो की दोघींचाही कॉईन चिपकला होता. त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटत होतं की वा, दोघींच्याही इच्छा पूर्ण होतील. माझी तर खरं तर इच्छा सगळ्याच देवाने पूर्ण केल्यात, पण जे काही असेल ते आणखीन देव पूर्ण करेल. नवीन गडावरचं दर्शन एकदम मस्त झालं, खूप छान. आता 11 वाजत आलेत आणि आम्ही चाललो आता जुन्या गडावर डोंगरावरती दर्शन घ्यायला मस्तपैकी सगळेजणांनी. हळदीत भंडाऱ्यात 3 आम्ही किलोमीटर आहे इथून जवळ. 3-3.5 किलोमीटर आहे आणि आम्ही सगळे अशा भंडाऱ्यामध्ये भरलेलं तरी मस्त वाटतंय सगळे छान. ही बघा माझी बहीण किती भंडाऱ्यात भरले मस्त. आम्ही बनवतोय ताण लागणार नंतर खा. बॉटल घेऊन हा असंच बनवून थंड पाणी. एवढं लांब आलो तर ऍडव्हेंचर करा जरा. घेतो मी, तुम्ही घ्या थांबा. नाही आहेत